बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. कोगे येथे श्री दत्त मंदिरात विविध उपक्रमांनी उत्सव संपन्न. कोगे तालुका करवीर येथे श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा 61वा जन्माष्टमी दीपोत्सव व श्री दत्तमूर्ती 33वा वर्धापन दिन उत्सव उत्साहात संपन्न झाला. या दोन्ही उत्सवानिमित्त वेगवेगळे उपक्रम मंदिर प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आले. या उपक्रमाबाबतची अधिकची माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ गुरुबंधू गोविंद दत्तात्रय मोरे म्हणाले, 1965 ला कैलासवासी सदाशिवराव पाटील व बाळाराम महाराज यांच्या आशीर्वादाने कोगे गावामध्ये दत्त मंदिरची स्थापना झालेली आहे आणि त्यानंतर आजपर्यंत आज 61 वर्षे पूर्ण होत आहेत आणि दत्तमूर्तीची सुद्धा प्रतिस्थापना होऊन 33 वर्षे झालेली आहेत आणि त्या दृष्टीनं हे दोन्ही उत्सव गोकुळ अष्टमीला निमित्त असं धरून एकत्र जोडून आलेले आहेत आणि असं कोगे गावामध्ये हा एवढं मोठं ब्रह्मांड महासागर असा हा इथं आज पार पडतोय. आता या ठिकाणी पालखी सेवा चालू आहे आणि पालखी सेवेनंतर महाप्रसाद वाटप होऊन आज इथला उत्सव समाप्त होणार आहे. भजन सेवा या ठिकाणी तरुण यंग सगळे आपल्यात सामील झालेले आहेत. कोग्यातले सुद्धा तरुण मंडळ दत्तात्रय जमशे वगैरे यामध्ये सामील होतात आणि अरुण दिवेकर या ठिकाणी चालून उपस्थित झाल्यात. अप्पासाहेब पंत आणि अण्णासाहेब पंत बाळेकुंद्रीकर यांनी स्वतः इथं कोग्यामध्ये भेट देऊन त्यावेळेला 1965 नंतर 70-75च्या वेळेला हा मिनी बाळेकुंद्री म्हणून या ठिकाणी त्यांनी वरदान दिले आणि त्याप्रमाणे खरोखरच मिनी बाळेकुंद्री या ठिकाणी अवतरलेले आहे. आणि अशा स्वरूपात कोगेकर सर्व बंधू ग्राम उत्सव म्हणून किंवा एक ग्रामीण उत्सव म्हणून या ठिकाणी साजरा करतात. त्या पद्धतीने त्यांना मी धन्यवाद देतोय. आपल्या पत्रकार बंधूंना सुद्धा मी धन्यवाद देतोय आणि या दृष्टीने आपण आपला हा उत्सव साजरा करतोय. मिनी बाळेकुंद्री म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कोगे गावात भव्य पालखी सोहळा काढण्यात आला. यावेळी गुरुवर्य दत्तात्रय झेमसे म्हणाले, नमस्कार. अद्वैत बोधामृत पाजिले निजात्म ज्ञाने मद निवविले अनन्य भजनी निजशांती दत्ता गाऊ भजू नित्य बालावृता. जो पंताने अद्वैताचं तत्वज्ञान या सगळ्या गावकरी मंडळींना दिलेला आहे त्याला आज 61 वर्ष पूर्ण होत आहेत. हा 61वा उत्सव अत्यंत आनंदाने आणि हर्षभरित पद्धतीने चालू आहे. त्याचप्रमाणे पंत जन्माष्टमी काल झालेली आहे. त्या पंत जन्माष्टमीचा आज पालखी सोहळा आणि महाप्रसादाचा उत्सव चालू आहे. या उत्सवासाठी अनेक गावातली भजनी मंडळी इथे हजर लावलेली आहेत आणि अद्वैताचा आनंद प्रत्येकजण लुटतात. हा आनंद श्री सद्गुरू पंत महाराज बाळेकुंद्री यामुळे आम्हा सगळ्यांना लाभलेला आहे. श्री गुरुदेव दत्त. यावेळी करवीर विधानसभा मतदारसंघ आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक व कुंभी बँक अध्यक्ष अजित नरके, पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, कोगेगावचे सर्व संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर, श्री पंत संप्रदाय मंडळाचे सर्व सदस्य, गुरुबंधू भगिनी, पंचक्रोशीतील हजारो भाविक, कोगे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच कोगे गावातील सर्व तरुण मंडळांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी करवीरहून विश्वनाथ मोरे.